पैसे किती लोकांना कमवायचे? नवीन स्रोत होऊ शकतोय. रिडेव्हलपमेंट सोसायटीला करायचंच आहे, त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे, त्यांना ह्या प्रोसेसची गरज आहे. तर फक्त काय होईल, एक माणूस सगळीकडे पोहोचू शकत नाही. तर मग आपण आपल्या ऑडिटर बांधवांना बरोबर घेऊन याच्यामध्ये काय चांगलं करू शकतो, हा माझा बेसिकली तुम्हाला आज एकत्र बोलवण्याचा महत्त्वाचा उद्देश हा आहे. कारण मी माझं काम करतोय, मी 50 सोसायटी केल्या की आपण असा विचार करू शकताय. त्याच्यासाठी लागणारी जी काय सपोर्ट सिस्टम आहे ती तुम्हाला आम्ही देऊ. पण त्याच्यातनं आपण जे काय काम घेऊ त्याच्यामध्ये बेनिफिट पण तुम्हाला त्याचा मिळू शकेल. आणि आपण 50-100 सोसायटी करण्यापेक्षा 50च्या 500 का नाही होऊ शकत, तर सगळ्यांनी तो आपण 5-25 सोसायटी केलं तर सहज 250-500 सोसायटी होतील. आणि तुम्हाला एक आर्थिक स्रोत, कुणाला पैसे नको आहेत मला सांगा, पैसे सगळ्यांना हवेत. आणि जर आपण आहे त्या कामामध्येच फक्त जर ॲडिशनल विचार करून आपण तेच सोसायटी आहे, तेच सगळं, तीच माणसं आहे, सगळं तेच माहिती आहे, फक्त आपण विचार करताना तुम्हाला ही पण सर्व्हिस आहे का, हो म्हणजे माझ्या भाषेत मी तुम्हाला सांगू का, याला मेनू कार्ड म्हणतो मी. तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यावर मेनू कार्ड वाचून मागता का नाही, मला काय हवंय, तर माझं म्हणणं आहे आपण आपलं मेनू कार्ड वाढवू शकतो का नाही. तर तसंच आहे, मी फक्त अकाउंट्स आणि ऑडिटच करत होतो. तर नाही, आता मी तुम्हाला रिडेव्हलपमेंटमधलं पण आमच्याकडे याच्यामध्ये आम्ही ही सेवा तुम्हाला देऊ शकतो. म्हणणे की माझ्याच बरोबर हेच काम करणाऱ्या माझ्या बांधवांना भगिनींना का नाही मिळू, हे का नाही करू. आपल्याकडे आलेल्या संस्थेचं नुसतं काम करण्यापेक्षा ते क्वालिटी काम कसं करावं, आपल्याला असलेल्या संस्थेचं त्या संस्थेने म्हणलं पाहिजे की अरे माझ्या ऑडिटरने मला एवढं सगळं चांगलं दिलंय. जे आपल्याकडे आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं ही एक अगदी प्रांजळ भावना आहे. सर, वाय ऑडिटर्स? पुण्यामध्ये अजून भरपूर लोक आहेत ज्यांना आपण ही संधी देऊ शकतो आणि पुढे जाऊन देणार सुद्धा. पण त्यांचं असं म्हणणं होतं, नाही, ज्या कॉन्सेप्टनी, ज्या ऑडिट ह्या क्षेत्रातनं मी सुरुवात केली होती, मला त्यांना आधी प्राधान्य द्यायचं आहे. आणि त्या उद्देशातून आधी सगळ्यात हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च करण्याची ही पहिली वेळ आहे या नवीन प्लॅटफॉर्मची, आणि ती ऑडिटर्स बरोबर आहे. कशा पद्धतीने तुम्हाला त्याचा फायनान्शियल बेनिफिट होणार आहे, तर तुम्हाला कळेल की संजय सर जे म्हणतात ते खरं आहे. कामाबरोबर प्रोफेशनल ऑडिटर म्हणून काम करताना ही अतिशय मोठी संधी संजय सूर्यवंशी साहेबांनी निर्माण करून दिली. त्याचा लाभ सर्व आमचे ऑडिटर बंधू घेतील अशी मी त्यांना ग्वाही देतो. आणि अतिशय चांगली मांडणी, ही जी मांडणी केलेली आहे ना, ह्यामध्ये आपल्याला कुठेही अशाश्वती नाही, शाश्वती आहे, गॅरंटी आहे. आपण जर कधी आपल्या लेखापरीक्षकांनी सूर्यवंशी साहेबांनी जर संधी दिली, सूर्यवंशी साहेबांचं जे ऑफिस आहे ते ऑफिसच ह्या जो मधला गाळा आहे एवढा आहे, म्हणजे 30 लोक माझ्या मते ते काम करतात. आणि एवढं मोठं काम करणारी महाराष्ट्रामध्ये कुठलीही सर्टिफाईड ऑडिटरची नाही, याची आपल्याला खरंच ग्वाही म्हणजे मी देतो. आणि खरोखर अभिमानास्पद आहे. आम्ही ऑफिसला पहिली मीटिंग घेतली आणि त्यांनी जी आयडिया मांडली त्या आयडियाला मी पहिला सपोर्ट दिला आणि प्रत्यक्षात आणण्यासाठी आमच्या ऑडिटर लोकांची मीटिंग घ्या, आणि ते आज प्रत्यक्षात आली. अतिशय आनंद होतो. मार्केटिंगच बोलतो. आता किती लोकांना हे कळालंय? काहीतरी रिस्पॉन्स करा म्हणजे मला कळेल. ओके, हाऊ मेनी पीपल आर इन फॉर इट? अच्छा, एक मिनिट, साथ जाऊ द्या. पैसे किती लोकांना कमवायचे? आम्हाला मार्केटिंग मध्ये एक शिकवलं असतं, स्वर्गात किती लोकांना जायचंय? स्वर्गात नरकात नाही, बरोबर आहे. कंडिशन काय आहे? स्वर्गात जायचं असेल तर मरावं लागतं. तर ह्याच्यात पैसे कमवायचे असतील तर तुम्ही आता जे काही सध्या करताय त्याचाच हा भाग आहे. तुम्हाला वेळ काहीच करायचं नाही, बाकी आम्ही सगळं करणार आहे. सिस्टम आम्ही मॅनेज करणार, सॉफ्टवेअर आम्ही मॅनेज करणार, पोर्टल आम्ही मॅनेज करणार. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला सोसायटी प्लसचं व्हिजिटिंग कार्ड ॲज अ स्ट्रॅटेजिक पार्टनर म्हणून दिसेल. म्हणजे तुम्ही एकदा ऑनलाईन आला की तुम्हाला तुमचं पूर्ण किट मिळेल. तर त्या किटमध्ये काय काय असेल ते सगळं आम्ही सांगू तुम्हाला. पण तुमच्या नावाचं व्हिजिटिंग कार्ड विथ युअर फोन नंबर अँड स्ट्रॅटेजिक पार्टनर सोसायटी प्लस, म्हणजे तुम्हाला कुठं रिप्रेझेंट करण्यासाठी काळजी करायची गरज नाही. आणि त्याच्यासोबत तुमचं एक लिगल डॉक्युमेंट होईल. आणि जसं मी आश्वासन दिलं आधीसुद्धा, आम्ही तुमच्या कामात कुठेही येणार नाही. आमच्याकडे आहेत सोसायटी, त्यांचं ऑडिट अकाउंट चालू आहे. एकच राहिलं अनाऊन्स करायचं, लेखापरीक्षकाकडून कुठली फी नाही घेता. एवढी इन्फॉर्मेशन, सोसायट्यांची यादी
लेखापरीक्षकाची माहिती एवढी आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट विथ आयडेंटिफिकेशन देणारी ही सोसायटी प्लसची संस्था, याचं निश्चितच अभिनंदन केलं पाहिजे.